सो हे गाईज आय एम जानवी आणि आज आहे ना माझी मम्मी बटाट्याचे साबुदाण्याचे पापड बनवणार आहे. एक पापड बनवणार आहे जे पळी पापड्या असतात आणि एक हे जे मशीनमध्ये दाबून बनवलं जातं. सो त्याची तयारी करते आहे. बेसिकली आत्ता वाजले रात्रीचे 10:17. हे मी त्या घड्याळात नाही, फोनच्या घड्याळात मी व्हिडिओ बनवायच्या आधीच बघून घेतलं होतं, त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि आता ती ना ट्राय करते, काय माहित कसला ठसका येतो मला ते पण चेक करायचं आहे. चला तर बघू आता ती काय तयारी करते. तिने काहीतरी बटाटे उकडायला टाकले आणि साबुदाणा वगैरे भाजून घेते, कारण की सकाळी 4 वाजता उठून मला पळी पापड्या करायच्या आहे. 12 वाजेपर्यंत आमचं सगळं काम उरकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्ही भरपूर म्हणजे 2 आयटम करणार आहे. आणि सगळ्यात जेवढे पण महाराष्ट्रीयन लोक जे मला बघत असतील, इनमीन 300-400 लोक मला बघतात, कारण की 300-400च्या वरती व्ह्यू नाही जात माझ्या व्हिडिओला. सो ते लोक बघत असतील तर त्यांना माहिती असेल की पापड वगैरे बनवायला खूप टाईम लागतो. सो थोडासा टाईम वाचण्यासाठी माझी मम्मी हे रात्रीचंच प्रिपरेशन करते. आणि आत्ताच का बनवायचं हे तर कारण की उद्याचा शनिवार आहे आणि आजचं शुक्रवारची संध्याकाळ आहे. सो माझ्या मम्मीला असं वाटतं की शनिवारी मी घरी असते, मग थोडंसं काहीतरी यूजच होऊन जाईल ना मी घरी असते तर. नेहमी तर झोपाच काढते, मग झोपा काढायच्या ऐवजी मी हे काम करेल, बरोबर आहे की नाही. चला तर आपण बघूयात ती काय काम करते. सो ह्या कुकरमध्ये तिने लावले बटाटे उकडायला, कारण की उद्याचा थोडासा टाइम वाचवा म्हणून. इथे तिने वरईचे तांदूळ आहे ना, म्हणजे याला आम्ही भगर बोलतो. खूप लोक याला वरईचे तांदूळ बोलतात. तुम्ही काय बोलता ते मला कमेंट करून सांगा. आणि इथं तिने मस्तपैकी खरपूस हा आहे ना साबुदाणा मस्तपैकी असा भाजून घेतलेला आहे. आणि मम्मी तू हे टाकणार होती, मी असं ऐकलं होतं. हे वरई हे टाकणार होती, तू भगर टाकणार होती साबुदाण्याच्या पापड्यामध्ये. हां, मग तू टाकणार आहे सकाळी आता नाही शिजून ठेवणार. भगरीचा भात सकाळी शिजवायचा नंतर टाकायचं. अच्छा, म्हणजे ती बगरीचा भात करून त्याच्यामध्ये बेसिकली उपवासाचं सगळं साहित्य बनतंय. आणि या इथे काम करते बिचारी. आली सकाळी 7 ते 7 ड्युटी गेली आणि त्याच्यानंतर माझी मम्मी एवढं काम करते. सो तिच्या कामाला थोडंसं तरी काय बोलते त्याला स्पिरिट भेटायला पाहिजे. बघितलं तुम्ही एवढं सगळं काम आमचं चालू आहे. आणि आता 10 वाजले, आम्ही आता जेवण करतो. बेसिकली आम्ही बाहेरून पार्सल आणले आणि आम्हाला तेच खायचं आहे. कचोरी, समोसे जे आम्हाला दोघींना आवडतं ते, कारण की पप्पा नाईटला गेलो ते आमची चांदी असते. आम्हाला जे आवडतं ते आम्ही खातो. म्हणजे असं नाही आहे की आम्ही पप्पांसोबत खात नाही, आम्ही पप्पांसोबत पण खातो. नाही तर लोक बोलतील कशा दोघी माहिती की ह्यांना कळत नाही. नो ब्रो, आम्ही असं नाही करत. आम्ही पप्पांसोबत पण खातो, पण बेसिकली आम्ही आता दोघीच जणी आणि पापडाची पण तयारी करायची आहे. मग एवढं सगळं सोबत नाही होणार, मग त्याच्यासाठी आम्हाला बाहेरून मागवावंच लागेल. सो त्याच्यासाठी आम्ही बाहेरून मागवतो, समजलं. म्हणून मनातल्या मनात तुम्ही कमेंट तर करत नाही, पण मनातल्या मनात पण मला शिव देऊ नका, कारण की मला नजरेचा खूप प्रॉब्लेम. मला नजर खूप लवकर लागते आणि लागली तर ती लवकर उतरत पण नाही. आता मी थोडंसं खाऊन घेते, खाल्ल्यानंतर परत मग भेटते. जर अजून मला बटाटे पण किसायचे, पळी पापड्या माहिती असेल मला, त्या पळी पापड्यांसाठी बटाटे किसायचे. ते बटाटे किसून झाल्यानंतर मग माझी मम्मी पण आली. छान दिसते माझ्या मम्मी. माझ्यापेक्षा माझी आई चांगली दिसती, कारण की तिने मेकअप केलाय. म्हणजे मेकअप केलाय. बिचारी घामाघूम झालीये. काम करते ना, मी काम नाही करत आहे, मी फक्त तोंड वाजवतीये. मी तोंड वाजवायचं काम करते. मम्मी माझी मम्मी हाय करते. खूप क्यूट आहे बिचारी. कारण की मी जी एवढी बडबड करते नाही, हे सहन करणं खूप लोकांच्या नशिबात नसतं. नशिबात काय कोणाच्या नशिबात कुणी आणू पण नाही शकत, माहिती का. एवढी बडबड सहन करणं खरंच खूप स्पिरिटची गोष्ट आहे माझ्या घरच्यांसाठी, की जे लोक एवढं ऐकता माझं. चला, खूप बडबड झाली आणि खूप पागलपणा झाला. मी तुम्हाला भेटते नंतर. सो तोपर्यंत बाय. सो आता मी हे सगळे बटाटे मला किसायचे, उद्या पळी पापड्या बनवायचे आहे त्याच्यासाठी, समजलं. आता माझं जेवण वगैरे सगळं झालंय. आधी मी हे बटाटे किसून घेणार आहे, साळून घेणार आहे आणि मग किसणार आहे. बटाटा घेणार खाली आहे. तुम्हाला दिसतंय का नाही माहिती.
झालं. आता हे माझ्या वाट्यात असे आणि याला अशी चुटकी वाजवली ना की आता हे असे होणार. असं काय होणार नाही आहे. याला आधी किसावं लागल आणि मग त्याच्यानंतर हे होईल. समजलं? सगळ्या गोष्टी मॅजिक नसतात, समजलं? आणि माझ्या आयुष्यात काहीच मॅजिक होत नाही. एंजल्स गर्ल्स असतात ना, त्यांच्या आयुष्यात मॅजिक होतं. आपल्यासारख्यांच्या आयुष्यामध्ये मॅजिक बिजिक काही नसतं ब्रो. समजलं? सो ही बघ केल्यापेक्षा ना मी तुम्हाला डायरेक्ट हे असे नंगू पुंगू झाले ना बटाटे, फोकस हे असे नंगू पुंगू झाले ना बटाटे की मग मी तुम्हाला भेटते आणि मग तुम्हाला सांगते मी. त्याच्यानंतर आपण किस वाटल्यास तोपर्यंत जा जेवण करून या, भूक लागली असेल तुम्हाला. सो आता हे बटाटे मी सगळे ना साळून घेतलेले आणि हाताचा कचरा झाला बेसिकली. सो आता हे बरा अजून याला किसायचं पण आहे. सो मी आता याला किसते आणि मी तुम्हाला आता किस दाखवते. समजलं? हां, प्लीज डबल मिनिंग कोणी घेऊ नका. हे असे बटाटे तापले. इथे आता हे मस्त बटाट्याचा किस झालेला आहे. इथं जी पहिली बॅच होती कुकरमध्ये ती उकडलेली आहे आणि दुसरी बॅच उकडली. सो आता हे सगळं प्रिपेअर झालं आहे. इथं मम्मीनी ना मिरची, त्याच्यानंतर कोथिंबीर, अद्रक याची पेस्ट करून ठेवलेली आहे, कारण की उद्या कसलं टेन्शन नको म्हणून. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. बाकीचं सगळं काम झाले. 5:30 वाजेपासून मी इथं आली होती आणि असा व्हिडिओ करायला नाही जमला. मी जेवढं शॉर्ट्समध्ये मला टाकता येईल तेवढं मी टाकलं आहे. आणि आत्ता आहे ना 10 वाजले, पण ऊन इतकी डेंजर लागते, एवढी कडक ऊन आहे. 10 10:30 आसपास असा काहीतरी टाईम झाला आहे. 12पर्यंत, 12च्या आधी 11पर्यंत होऊन जाईल सगळं काम. आणि ना माझ्या तिकडं सगळं हे करते काय माहिती दिसते का नाही, हां तिकडं काम करते. तेवढ्या ह्या सगळ्या पापड्या मी केल्या. त्याच्यानंतर मम्मी आली होती, मग आम्ही दोघींनी मिळून ह्या बटाट्याच्या पापड्या केल्या. हे तिखट बटाट्याचे, ज्याच्यासाठी काल रात्री मम्मीने बटाटे उकडले होते. आणि येस आम्ही सकाळी 5:30 वाजल्यापासून ही मेहनत करतोय. आणि ह्या मेहनतीला खरंच जर अप्रिशिएट करायचं असेल तर ती माझी मम्मी आहे, तिनेच सगळं केलं. आणि खरंच खूप भारी वाटलं की व्लॉगिंग करता करता आपण काहीतरी लोकांना दाखवतोय, काहीतरी आपलं दाखवतोय. सो जर तुम्हाला हे आवडत असेल तर मी असेच नवनवीन व्लॉग तुमच्यासोबत घेऊन येत राहील. तोपर्यंत प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल विच इज त्रिज्नुजा एंटरटेनमेंट. बाय.